आपली पुढची अप्सरा नेहा जोशी. क्या बात है श्रीदेवी जी, क्या परफॉर्म किया आपने? सबके चक्की सोना सोना सोना. क्या बात है. फुलवा खामकर. नेहा मस्त नाचलीस. इतका गोड आहे, म्हणजे ह्याच्यात ऍक्ट पण खूप होता आणि डान्सही, म्हणजे असं नाही वाटलं तुझं बघताना तुझी कॅरेक्टर प्ले करत होतीस त्यात असं नाही वाटलं कुठे डान्स सुटलाय, कारण ती भीती होती या गाण्यात. पण छोट्या गोष्टी होत्या ज्या उचलल्या आणि आम्हाला असं खिळवून ठेवलेलंस, कुठेही कंटाळा नाही आला आणि असं त्या तुझ्या पूर्ण भूमिकेत आम्ही न घुसून ते एन्जॉय करतो. खूप गोड केलंस आणि व्हेरी परफेक्ट. थँक्यू. सुपर. क्या बात आहे. एवढं डिटेलिंग होतं एक्सप्रेशन्सचं, म्हणजे कुठे सुटलं नाही थ्रू आउट परफॉर्मन्स. खूप मजा आली बघायला. व्हेरी गुड. क्या बात आहे. एक तर हे गाणं खूप आवडतं. श्रीदेवी आहे आणि हे गाणं लागलं आमचे दोघे इतकं चालू झालं, श्रीदेवीचं गाणं म्हणजे आम्ही तसं उडायला लागले जवळजवळ. आम्ही दोघंही खूप फॅन आहोत श्रीदेवीचे. ऑफकोर्स शी इज अ ग्रेट ॲक्ट्रेस. तुझा परफॉर्मन्स पण लाजवाब होता आणि सगळ्या जागा तू छान वापरल्यास ह्याच्यात. तुझा पदन्यास म्हणा, तुझे एक्सप्रेशन्स म्हणा, तुझे हँड मुवमेंट्स आणि ॲक्ट पण अप्रतिम होता. ऑल द बेस्ट पुढच्या ह्याच्यात. थँक्यू. जाणून घेऊया आपल्या महागुरूंचं काय मत आहे. नेहा, खूप छान परफॉर्मन्स होता. थँक्यू सर. नेहाचा अर्थ काय? न इहा म्हणजे कुठलीही इच्छा आकांक्षा नसलेली. म्हणजे याची इच्छा नाही आहे की तुम्ही हे पर्व जिंकावं? नाही नाही, ती तर आहेच. हा, मग कुठली इच्छा नाही असं कसं असू शकेल? आहे असा आहे ना, असा अर्थ मी आहे. सांगू का मग त्यापेक्षा एक अर्थ. नेहा हा परफॉर्मन्स, नेहा असा आपण अर्थ काढत. मला मग मी
पुष्करचा अर्थ काहीतरी वेगळा लावेन. तिथे येऊन मला पुश करीन. तुम्ही मला कुठच्या दिशेने पुश करताय ते महत्वाचं आहे. एनिवे, नेहा तुमचा परफॉर्मन्स खूप छान झाला. तुमचे डोळे फार छान आहेत, ते तुम्ही एक्सप्रेस करता त्या डोळ्यांनी, आणि तुमच्या खळ्याही फार सुंदर आहेत. तुम्ही जेव्हा स्माइल करता, छान परफॉर्मन्स होता. सादरीकरण चांगलं होतं तुमचं. मला थोडीशी एनॅक्टमेंट जास्त वाटली डान्सपेक्षा. अर्थात तो एक प्रेझेंटेशनचा भाग होता असं मला वाटतं. पण त्याचबरोबर ती का जास्त वाटली हेही मी तुम्हाला सांगू शकतो. कारण जिथे एनॅक्टमेंट आली तिथे तर ते चांगलं वाटलंच, पण त्याचबरोबर जिथे डान्स होता ना तिथे व्हायब्रन्स थोडासा कमी ला. तो व्हायब्रन्स, ती एनर्जी जर त्या डान्स करत असताना आम्हाला दिसली असती ना तर कदाचित ऍक्टिंग डान्सच्या वर ओपावर नसती झाली. यू अंडरस्टँड? आपण जेव्हा डान्स करतो, जेव्हा ऍक्टिंग करतो तेव्हा तर आपण असं ऍक्टिंग करतोच, पण जेव्हा डान्स करतो तेव्हा हा डान्स हा असा 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 आला पाहिजे. तो जर नाही, तो जर असा 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 आला तर मग ऍक्टिंग मध्ये आणि डान्समध्ये काय फरक राहिला? यू अंडरस्टँड? या गोष्टी ह्यातलं डिफरन्शिएट करणं हे परफॉर्मरचं काम आहे असं मला वाटतं. तर ते डिफरन्शिएट तुम्ही केलं तर तुमच्या पुढच्या प्रवासाकरता तुम्हाला खूप मदत होईल असं मला वाटतं. तर त्याची तुम्ही काळजी घ्या, आणि आय एम 100% शुअर की युल कम आउट विथ फ्लाइंग कलर्स. ऑल द व्हेरी बेस्ट. सर, थँक्यू सो मच. तर आता वेळ आलेली आहे तुझ्यासाठी मेंटॉर नेण्याची. बघूया कोण आहे तुझा मेंटॉर. कोणी असलं तरी चांगलं असणार आहे, त्यामुळे मी लगेच चिठ्ठी उचलली. क्या बात है. मयूर वैद्य. ये बात. मयूर आणि नेहा, तुम्हा दोघांनाही पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.